योना याचा 4था अध्याय, वचन 1 ते 11. योनाचा असंतोष व देवाची दया. योनाला यावरून फार वाईट वाटले व त्याला राग आला. तो परमेश्वराला विनंती करू लागला की, हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही? म्हणूनच मी तार्शिशास पळून जाण्याची त्वरा केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस. तर आता हे परमेश्वरा, माझी विनंती ऐक. माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तुझा क्रोध येणे हे बरे आहे काय? मग योना बाहेर जाऊन शहराच्या पूर्वेस बसला. तेथे त्याने एक मांडव घातला आणि शहराचे काय होते ते पाहत त्याच्या छायेस बसला. परमेश्वर देवाने तुंबीचा एक वेल उगविला आणि तो वाढून त्याची छाया योनाच्या डोक्यावर यावी व त्याने पिडीपासून मुक्त व्हावे असे केले. या तुंबीमुळे योनाला फार आनंद झाला. मग दुसरा दिवस उजाडला. तो देवाने एक किडा उत्पन्न केला. तो त्या तुंबीला लागला तेव्हा ती सुकून गेली. मग असे झाले की सूर्योदय झाल्यावर देवाने पूर्वेचा झळईचा वारा वाहविला. तेव्हा ऊन योनाच्या डोक्याला लागले. त्याने तो मूर्छित झाला व आपणाला मृत्यू येवो अशी विनवणी करून तो म्हणाला, मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटते. तेव्हा देव योनाला म्हणाला, तुंबीवरून तू रागवावे हे बरे काय? तो म्हणाला, रागामुळे माझा प्राण गेला तरी पुरवेल. परमेश्वर म्हणाला, या तुंबीसाठी तुला काही श्रम पडले नाहीत. तू हिला वाढविले नाही. ती एका रात्रीत वर आली व एका रात्रीत मेली. हिची तू इतकी पर्वा करीतोस, तर उजव्या डाव्या हाताचा भेद ज्यास कळत नाही, अशी 1,20,000 अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय? देवा फसलेल्या वचनावर आशीर्वाद देव, आता आणि सदा सर्वकाळ. आमेन.